ऑल राईट मंडळी, सो फायनली वन ऑफ द मोस्ट अँटिसिपेटेड फिल्म्स ऑफ दिस इयर म्हणजेच राजा शिवाजी या चित्रपटाचा टीजर यूट्यूबवरती रिलीज झालेला आहे. 1 मे या दिवशी म्हणजेच महाराष्ट्र दिनी हा सिनेमा रिलीज होणार आहे थिएटर्समध्ये. त्यामुळे याचा टीजर मला कसा वाटलाय फायनली आज आपण चर्चा करतोय. राजा शिवाजी हा चित्रपट ॲक्च्युली 3 लँग्वेजेसमध्ये रिलीज होणार आहे. तेलुगू, मराठी आणि हिंदी या 3 भाषांमध्ये तो रिलीज होणार आहे. याच्या आधी असं बोललं जात होतं की हा अगदीच पॅन इंडिया रिलीज केला जातोय, म्हणजे मल्याळम आणि त्याच्यानंतर तमिळ या दोन्ही भाषांमध्ये सुद्धा तो डब होऊन येणार आहे. पण सध्या मुख्यतः या 3 भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज केला जाणार आहे, हे शिक्कामोर्तब झालंय. आता सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न, राजेंच्या भूमिकेमध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये आपल्याला रितेश देशमुख हे कन्व्हिन्सिंग वाटतायत का? नाही, हे माझं उत्तर आहे प्रामाणिकपणे. पण 1 ते 2 ठिकाणी काही गोष्टी ज्या मला खूप जास्त कन्व्हिन्सिंग वाटल्या, ज्यावेळेला चित्रपटाच्या टीजरमध्ये त्या मला पाहायला मिळाल्या, त्या नक्की कुठल्या आहेत त्या मी पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये मांडतेच आहे. सगळ्यात आधी आता चित्रपटाचं बजेट तब्बल 100 कोटींचं सांगितलं जातंय विकिपीडियाच्या हिशेबाने, आणि ऑफकोर्स विकिपीडियाला आपण 100% ॲक्च्युअली एक सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन नाही स्वीकारू शकत. तरीसुद्धा साधारण आपण पकडूया की 70-80 कोटीच्या बजेटमध्ये जरी समजा हा सिनेमा बनवलेला असेल, तरीसुद्धा तो तितका न्याय देतोय का ओव्हरऑल सगळ्या टीजरचं प्रोडक्शन पाहता, तर ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी चर्चा करूया पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्सबद्दल. आता चित्रपटाची सगळ्यात मोठी पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की चित्रपटाचा लेखक, दिग्दर्शक आणि स्वतः नायक म्हणजेच महाराजांच्या भूमिकेमध्ये रितेश देशमुख आपल्याला दिसतोय. या चित्रपटाचं दिग्दर्शन ॲक्च्युअली नागराज मंजुळे करणार होते, पण ऑफकोर्स काही मतं नाही जुळली आणि त्याच्यानंतर नागराज मंजुळे यांनी एक्झिट घेतली. त्याच्यानंतर रितेश देशमुख यांनी स्वतःच हे ठरवलं की आता मीच दिग्दर्शक म्हणून या चित्रपटासाठी काम करेन. आणि एकंदरीत आता पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्सबद्दल चर्चा करतेच. तर सगळ्यात पहिली गोष्ट जी मला प्रचंड जास्त आवडली, जे बघून खूप हायसं वाटलं आणि असा आत्मविश्वास कुठेतरी खूप जास्त वाढला, ते म्हणजे संगीत डिपार्टमेंट हे अजय अतुल यांनी सांभाळलंय. छावा चित्रपटाच्या बाबतीत माझं एवढी एक कंप्लेंट होती की का आर रेहमानकडे चित्रपटाची धुरा दिली गेली संगीत डिपार्टमेंटसाठी, म्हणजे का बरं अजय अतुल लक्ष्मण उतेकरला दिसले नाहीत का, बिंग अ मराठी पर्सन हिमसेल्फ. पण मे बी काही टेक्निकल इश्यूज असू शकतात, मे बी मतं जुळलेली नसू शकतात, फायनान्शियल टर्म्सवरती काही गोष्टी वर्कआउट झालेल्या नसेल. त्याच्यामुळे छावामध्ये जर का अजय अतुल असते तर कदाचित आणखीन जास्त सुंदर अशी गाणी आपल्या सगळ्यांना मिळाली असती. पण आता ती एक कंप्लेंट इथे दूर होताना आपल्याला दिसते आणि त्यामुळे खूप खूप मेकर्सचे धन्यवाद मी करते. पुढचा माझा मुद्दा, चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी. मला ॲक्शन सिक्वेन्सेस ज्या पद्धतीने शूट केलेले आहेत ते मला आवडले. म्हणजे काही काही खूप युनिक स्टंट्स आपल्याला पाहायला मिळतात ॲक्शन्समध्ये. एक स्पेस आहे, प्रचंड क्लोज स्पेस आहे आणि तिथे जेवढे पण कॉम्बॅट सीन्स होणार आहेत, म्हणजे स्वॉर्ड सिक्वेन्सेस असणार आहेत, तलवारबाजीचे सीन्स आहेत किंवा मे बी हँड टू हँड कॉम्बॅट सीन्स पण असू शकतात. तर अतिशय क्लोज स्पेसमध्ये आपल्याला ते सगळं काही तो अख्खा ॲक्शन सिक्वेन्स पाहता येणार, कारण टीजरमध्येच तो 5 ते 6 ठिकाणी दर्शवला गेला आहे. विच मीन्स की अख्ख्या चित्रपटामध्ये तो सिक्वेन्स अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आणि बराच लांबलचक असणार आहे. त्याच्यामुळे सिनेमॅटोग्राफीबद्दल फार काही कंप्लेंट्स अजिबात नाही. इनफॅक्ट खूप जास्त इम्प्रेसिव्ह काम आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा पॉझिटिव्ह मुद्दा आहे कास्टिंग. आता याबद्दल माझी 2 मतं आहेत. काही कास्टिंग अजिबात आवडलेली नाहीये मला, जी मी निगेटिव्ह ॲस्पेक्ट्समध्ये मांडणार आहे. पण जी कास्टिंग अतिशय योग्य वाटते ती पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्समध्ये मांडते. सगळ्यात आधी महेश मांजरेकर, त्याच्यानंतर विद्या बालन, जितेंद्र जोशी, सचिन खेडेकर, भाग्यश्री, अमोल गुप्ते, बोमन इराणी, ह्या सगळ्यांची कास्टिंग खूप ऑन पॉइंट वाटते आणि खूप ॲप्ट वाटते. सिमिलरली कास्टिंगमध्ये संजय दत्त आणि अभिषेक बच्चन या दोघांबद्दलचे माझे थोडेसे क्वेश्चन मार्क्स आहेत. मला अजून काही असा कॉन्फिडन्स नाही आलाय. नक्की काय आहे पॉझिटिव्हमध्ये आपण त्याला कन्सिडर करू शकतो की निगेटिव्हमध्ये, बिकॉज खूप क्वेश्चनेबल आहे. संजय दत्त इज जस्ट प्लेइंग लाईक संजय दत्त. आय डोंट नो, म्हणजे ते मे बी आता मलाच असं वाटू लागलंय की इतर कोणाला पण वाटतंय, प्लीज कमेंट सेक्शनमध्ये कळवा की संजय दत्त हे आता फक्त संजय दत्त सारखेच वाटतायत. म्हणजे धुरंधरमध्ये ॲटलीस्ट एस पी असलम चौधरी म्हणून थोड्याफार वेगळ्या शेड्स तरी पाहायला मिळाल्या होत्या. पण ऑलमोस्ट सगळ्या फिल्म्समध्ये ते फक्त आता संजय दत्त सारखेच आपल्याला दिसत आहेत. आवाजामध्ये काही व्हेरिएशन्स नाही किंवा ॲक्टिंगमध्ये पण नाही, असं मला वाटतं. आणि अभिषेक बच्चन, आय डोंट नो, मी टीजरमध्ये आय थिंक इट्स टू सून टू जज हिम, कारण का खूप कमी मॉन्टाजेस त्यांचे आहेत टीजरमध्ये आणि तरीसुद्धा थोडंसं क्वेश्चनेबलमध्येच मी ठेवेन त्यांना. पुढचा माझा पॉझिटिव्ह पॉईंट आहे की कॉस्ट्यूम डिपार्टमेंट आणि मेकअप डिपार्टमेंट. आउटस्टँडिंग वर्क दीज पीपल हॅव डन. कारण इथून मागे आपल्याला माहिती आहे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये जेव्हाही महाराजांवरती सिनेमे बनलेले आहेत तेव्हा कॉस्ट्यूम डिपार्टमेंटमध्ये लई माती खाताना आपल्याला ते दिसलेले आहेत. मेकअप डिपार्टमेंटमध्ये सुद्धा, म्हणजे ते जे मुघलांचे कपडे आहेत ते लिटरली, मी आधी पण बोलले, एकच पेटी आहे त्याच्यावरती मुघलांचे कपडे अशी पाटी लिहिलेली असते आणि तीच पेटी सगळ्या चित्रपटांच्या सेटवरती फिरते. आत्ता 15-20 दिवसात इकडचं शूट झालं, चला ड्रायक्लिंगला टाका आणि तेच कपडे परत आता पुढच्या महाराजांच्या सिनेमासाठी आपल्याला द्यायचे आहेत. सो काहीच नाविन्य नव्हतं, काहीच वेगळं नव्हतं. पण इथे आपल्याला खूप जास्त इन्व्हेस्टमेंट केलेली पाहायला मिळते इन केस ऑफ कॉस्ट्यूम डिपार्टमेंट आणि मेकअप डिपार्टमेंट. आउटस्टँडिंग वर्क.
टाळ्या झाल्या पाहिजे. पुढचा माझा मुद्दा आहे आणि जो खूप आवडलेला माझा मुद्दा आहे, लाइटिंग ज्या पद्धतीने केलेली आहे. आहाहा! म्हणजे काही-काही ठिकाणची लाइटिंग इतकी सुंदर आहे. एक-एक करून सांगते. सगळ्यात आधी 046 ला बघा विद्या बालनची एंट्री होतीये. म्हणजे ज्या पद्धतीने पाठीमागचा एक प्रकाश झोत आपल्याला दिसतोय आणि सायमल्टेनियसली पुढच्या दालनामध्ये ज्यावेळेला तिची एंट्री होते, बरेच सगळे लोकं उभे आहेत. तिथे जी लाइटिंग वापरलेली आहे, कमाल. मला खूप जास्त इम्प्रेसिव्ह त्या लाइटिंगचं काम वाटलं. त्याच्यानंतर 055 ला भाग्यश्री जी आहे ती यज्ञ करताना आपल्याला दिसते. अत्यंत छोटी स्पेस ती कदाचित असू शकते, पण खूप क्लोज अशी एक फ्रेम लागली तिथे. बाकीचे इतर कुठचे आर्टिफिशियल लाईट्स ॲक्चुअली वापरलेले नाही आपल्याला असा भास होतोय. ऑफकोर्स ते वापरलेले असतातच, पण ते खूप सौम्य केलेले असतात. पण तरीसुद्धा ते कुठेच आर्टिफिशियल लाईटचा प्रेझेन्स आपल्याला जाणवत नाहीये. फक्त त्या यज्ञामध्ये जी आग आपल्याला दिसते, तर त्या आगीच्या लाईटचं जे रिफ्लेक्शन भाग्यश्रीच्या चेहऱ्यावरती दिसतंय, कमाल. अतिशय सुंदर. म्हणजे तो सीन बघितल्यानंतर लाइटिंगचं काय सुंदर काम केलेलं आहे आणि त्याची काय व्हॅल्यू आहे हे आपल्याला कळतं. त्यानंतर 028 ला ही एक फ्रेम बघा जिथे सगळीकडे आग वगैरे लागलेली तुम्हाला दिसते आणि ते खूप रिअल वाटतंय, ते खूप रिअलिस्टिक वाटतंय. त्याच्यानंतर 145 ला तुम्ही बघा मशालींचा जो उजेड आपल्याला दिसतोय, जो प्रकाश आहे तो खूप रिअल आणि रॉ ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिथे आपल्याला फार काही आर्टिफिशियल लाईट्स ॲक्चुअली वापरलेले दिसत नाही. सी आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम विथ आर्टिफिशियल लाईट्स, बट व्हेन इट कम्स टू हिस्टॉरिक पिरियॉडिक ड्रामा त्यावेळेला त्या प्रकारचं वातावरण क्रिएट करणं मोठ्या पडद्यावरती, त्यासाठी तुम्हाला खूप कमी डिपेंडन्सी ठेवावी लागते आर्टिफिशियल लाईट्सवरती. आणि मग आग, मशाल, छोट्या चिमण्या असतात किंवा पूर्वीच्या काही जे सोर्सेस वापरले जायचे लाईटसाठी तेच जास्तीत जास्त तुम्हाला वापरायचे असतात आणि त्यातनं तुम्हाला ते वातावरण निर्मिती करावी लागते आणि इथे ते आपल्याला खूप सुंदररित्या पाहायला मिळतंय. आता 157 चा एक हा सीन बघा जिथे अत्यंत क्लोज स्पेस आहे, प्रचंड जास्त गर्दी आणि जस्ट आता युद्धाला सुरुवात होणार त्याच्या आधी जो एक सगळ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी जे सगळे एकत्र जमलेले असतात आणि हर हर महादेवच्या घोषणा आता आपल्या कानी पडणार आहेत आणि इथला तुम्ही लाईट वर्क बघा. सुंदर, अप्रतिम. मी जेन्युइनली सांगते ही फ्रेम जितकी आपल्याला सुंदर दिसते तितकीच कठीण आहे. इतकी सगळी उष्णता आपल्या आजूबाजूला असताना देखील आणि एवढे भरगच्च कॉस्ट्युम्स घातलेले इतक्या क्लोज स्पेसमध्ये ज्यावेळेला आपण ते शूट करतोय ते फार कठीण काम असतं. सो हॅट्स ऑफ टू द मेकर्स. आय रिअली लव्ह द सीन. पुढचा पॉझिटिव्ह पॉइंट मला टीझरचा प्रिमाइस ज्या पद्धतीने त्यांनी सुरुवातीलाच सेट केलाय ते खूप जास्त आवडलं. म्हणजे 10 ते 15 सेकंदामध्येच आपल्याला अख्खा प्रिमाइस कळतो. त्यावेळेसची परिस्थिती, त्यावेळेसचा जो काही काळ होता, जो काही संघर्ष होता आणि मग त्या सगळ्या अंधारात एक जन्माला आलेला अखंड भारताचा धगधगता दीप म्हणजेच छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि त्याच्याचमुळे ते जे एक सुरुवातीचाच तो जो एक अख्खा सीन त्यांनी सेट केलाय, ते मला खूप जास्त इम्प्रेसिव्ह वाटलं. म्हणजे टीझरची सुरुवात यापेक्षा आणखीन भारी कुठली असू शकते का तर मला नाही वाटत. इतर कुठल्या प्रकारे आपण करू शकलो असतो. कमाल. पुढचा पॉझिटिव्ह मुद्दा आहे ॲक्शन सिक्वेन्सेस. आता याबद्दल माझी अगेन 2 मतं आहेत. मी पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये काही मांडते आणि निगेटिव्ह गोष्टींमध्ये काही मांडते. सगळ्यात आधी पॉझिटिव्ह बद्दल बोलतोच आहे. तर ॲक्शन सिक्वेन्सेसमध्ये आपल्याला 114 ला एक बघा, मला हा सीन ॲक्चुअली खूप जास्त आवडला. त्याच्यानंतर 127 चा इथे जो एक सीन आपल्याला पाहायला मिळतो, जसं मी आधी सांगितलं, या अख्ख्या ठिकाणाचा ॲक्शन सिक्वेन्स ॲक्चुअली सगळ्यात इम्पॉर्टंट असणार आहे पूर्ण फिल्ममध्ये आणि ते अजिबात खोटं नाही वाटत आहे. ते रिअलिस्टिक नक्कीच वाटतंय. इथे काही जणांचं असं म्हणणं आहे सोशल मीडियावरती की अरे महाराज इतके रागीट नव्हते, ते अतिशय शांत स्वभावाचे होते, प्रेमळ स्वभावाचे होते. सो आय गिव्ह यू वन एक्झाम्पल. तुम्ही रस्त्याने जाताय आणि कारमध्ये बसले आहात. अतिशय सुंदर तुमचा फॅमिली टाईम सुरू आहे आणि त्यावेळेला पाठीमागून कुठलातरी बावट येड्या डोक्याचा कोणीतरी येतो आणि तो तुमच्या गाडीला धडक मारतो. धडक मारल्यानंतर तुम्ही गाडीतनं उतरता कारण आता तुमच्या गाडीचं पाठीमागनं नुकसान केलेलं आहे त्याने, म्हणजे तुमच्या गाडीची मागून पप्पी घेतली आहे. अशा वेळेला तुम्ही उतरल्यानंतर त्याला मिठ्या मारता का? किंवा त्याला असं म्हणता का, "अरे तू हे असं का केलंस? माझ्या गाडीला का धक्का दिलास? माझ्या गाडीचं का नुकसान केलंस? तुला शोभतं का हे वागणं? ब्रदर, मी तुला स्पर्श करू शकतो का?" आणि मग तुम्ही त्याच्या मुस्काटात माराल का? ऑफकोर्स नाही, राईट? एक सिंपलचा प्रसंग तुमच्या आयुष्यात घडतो काय आणि तुम्ही रागात येतात. तुम्ही दरवाजा दाणकन तुमच्या कारचा आदळता त्यावेळेला ॲक्चुअली तुम्हाला तुमच्या कारचं जे नुकसान झालेलं तेच फक्त दिसत असतं. तुम्ही समोरच्याला जाऊन जाब विचारता आणि जर का तो सॉरी म्हणत असेल तर तुम्ही स्वतःला थोडंसं थंड करण्याचा प्रयत्न करता. पण जर तो अजून जास्त म्हणजे खूप मुजोरपणाने उत्तर देत असेल आणि तुमचीच चुकी कशी आहे, तुम्हीच किती बावट पद्धतीने कार चालवताय, तुला कशी अक्कल नाही, ज्यावेळेला तुमची अक्कल तो काढतो त्यावेळेला तुम्ही त्याची गचंडी धरता ना, तुमचे हात थरथरू लागतात, तुमचं रक्त थोडंसं तुमचं शरीर तापू लागतं. तुम्हाला समजतं की आता तुम्हाला राग आलेला आहे. इतक्या सिंपलशा गोष्टीसाठी. महाराज
महाराज अशा काळामध्ये संघर्ष करत होते ज्या काळामध्ये मुघलांचं राज्य होतं. वेगवेगळ्या आक्रांता ज्यावेळेला भारतामध्ये येत होते त्यावेळेला कशा पद्धतीने आई बहिणीची अब्रू लुटली जात होती. त्यावेळेला महाराज असे गोड बोलून युद्ध करणार होते का? की महाराज फक्त सिंहासनावरती बसूनच युद्ध नीती करत होते? हे काय लॉजिक दिलं जाते? म्हणजे तेच लॉजिक दिलं जाते जे ऍक्च्युली आता फेमिनिस्ट किंवा जे सुडो फेमिनिस्ट आहेत, लिबरल लोक आहेत, जे ऍक्च्युली धुरंधरसाठी देते की एवढी हायपर मस्क्युलाईन एनर्जी का दाखवली जाते, एवढी राष्ट्रभक्ती का दाखवली, एवढं जिंगोइझम का दाखवलं जात आहे, हायपर जिंगोइस्टिक फिल्म्स आहेत या. हायपर जिंगोइस्टिक खूप जास्त राष्ट्रभक्ती का दाखवली जाते, हे काय काय बोलणं आहे? तशाच फालतूच्या आर्ग्युमेंट आता इथे दिले जात आहेत की महाराजांना एवढं रागात का? अरे युद्ध लढायचे, ते युद्ध. आपल्यासारखे घरात 10 बाय 10च्या खोल्यांमध्ये बसून गेम नव्हते खेळत, लुडो किंवा इतर कुठले, किंवा बन्यान वर करत बिंबी खाजवत आपण बातम्या बघत अरे यार या देशाचं काही नाही होऊ शकत. असं नव्हतं त्यांचा अजेंडा. प्लीज, असे नव्हते महाराज. महाराजांचा जन्म हिंदवी स्वराज्यासाठी झाला होता आणि ते बीज रोवलं गेलं आई जिजामातेंकडून. तर महाराजांना रागात नाही दाखवू शकत तुम्ही. मग युद्ध कसे लढायचे? प्रेरणा कुठून मिळेल? काय म्हणजे काय आर्ग्युमेंट दिले जातात? अरे कसले फालतू लोक आहेत म्हणजे कमेंट सेक्शन मध्ये जे बोलत राहतात की अरे महाराजांना एवढ्या रागात का दाखवलं. आणि आता ऑफकोर्स आता बोलूया निगेटिव्ह ऍस्पेक्ट बद्दल. ऑफकोर्स काळजावरती दगड ठेवून मला निगेटिव्ह ऍस्पेक्ट बद्दल बोलावं लागतं. तर सगळ्यात पहिली गोष्ट, रितेश देशमुख ॲज छत्रपती श्री शिवाजी महाराज मला नाही कन्व्हिन्सिंग वाटले. म्हणजे ऑन अ स्केल ऑफ 0 to 100 इफ यू विल आस्क मी की यू हॅव टू रेट हिज परफॉर्मन्स इन द टीजर इट सेल्फ, आय वुड से मे बी 5. कारण मला हे हवंय की मी चुकीची ठरावी. आत्ता जे मी बोलते हे मी चुकीची ठरावी आणि ऍक्च्युअल चित्रपटामध्ये लय बाप काम निघावं. लय बाप आपल्याला ऍक्टिंग परफॉर्मन्स तिथे पाहता यावा. आणि असं होतं बरेचदा, कारण टीजर आणि ट्रेलरमध्ये बरेचदा आपण जी आपली मतं मांडतो, म्हणजे आपल्या चॅनलवरती बऱ्याचदा असं झालं आणि त्यात काही गैर नाहीये किंवा त्यात काही मला लाज नाही वाटत माघार घेण्यामध्ये. मी स्वतःला नेहमी सरेंडर करणारी व्यक्ती आहे की तितकं आपल्याला ओपन माइंडेड राहावं लागतं की आता मला टीजर दिसतंय, मी टीजरबद्दलच बोलेल. चित्रपटामध्ये ऍक्च्युअली कधी कधी वेगळ्याच गोष्टी आपल्या समोर येतात आणि त्यावेळेला आपली मतं चेंज होतात, आणि विच इज ॲब्सोल्युटली नॉर्मल टू एनी ह्युमन बिंग. सो आय एम ओपन टू दॅट की मी या मताची की मला आत्ता जे वाटतंय ते मी चुकीची ठरावी. आणि ऍक्च्युअल चित्रपटामध्ये रितेश देशमुख या कलाकाराचं काम आपल्या सगळ्यांना महाराजांच्या भूमिकेमध्ये प्रचंड जास्त सुंदर वाटावं आणि तितकंच आपण सगळे अगदी भारावून गेलो पाहिजे, अंगावरती शहारे आले पाहिजे. पण सध्या टीजरबद्दल बोलतोय तर नाही कन्व्हिन्सिंग वाटत आहे. पण मी जसं आधी सांगितलं की स्पेक्युलेशन माझं आहे ते असं की जेव्हा रितेश देशमुखच्या डोक्यावरती जिरेटोप आहे तेव्हा मला ते इतके कन्व्हिन्सिंग नाही वाटत आहे. जेव्हा रितेश देशमुख हे विदाऊट जिरेटोप आपल्याला दिसत आहे, म्हणजे 1 ते 2 ठिकाणी इथे बघा, तिथे ते मला कन्व्हिन्सिंग वाटत आहे. इनफॅक्ट या एका ठिकाणी एक क्लोज स्पेसमध्ये ज्यावेळेला ॲक्शन सिक्वेन्सेस सुरू आहे इथे सुद्धा मला ते कन्व्हिन्सिंग वाटत आहेत. अख्ख्या टीजरमध्ये सगळीकडे फक्त स्वराज्य 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 हे बोललं जात आहे, हिंदवी स्वराज्य नाही. का बरं? मला हा प्रश्न विचारायचा आहे थेट रितेश देशमुख यांनाच. ॲक्च्युली आपण महाराजांना सेक्युलर दाखवण्याचा प्रयत्न करतोय का? तसं जर का असेल तर प्रचंड जास्त ट्रोलिंग होणार आहे चित्रपटाची, त्यासाठी तयार राहा मेंटली. लिटरली अख्ख्या टीजरमध्ये 2 ते 3 ठिकाणी हा स्वराज्याचा झेंडा आहे आणि मी स्वराज्यासाठी करतोय. मला लिटरली असं वाटलं की सगळ्यात शेवटी ज्यावेळेला संजय दत्त हे विचारतात महाराजांना, माना हमारे जहन में तुम हो, तुम्हारे जहन में क्या है सिवा. इथे तरी ऍटलिस्ट आता येईल, आता हिंदवी स्वराज्य हे येईल असं मला वाटतं होतं, पण तिथे ते नाही आलं. सो जर अख्ख्या चित्रपटामध्ये आपल्याला सेक्युलरिझम पाहायला मिळत असेल तर मग या चित्रपटाचं भविष्य काहीच नाही होऊ शकत, हे मी थेट सांगते. आता मला माहित नाही आता हे टीजरमध्येच 3 ते 4 ठिकाणी हिंदवी शब्द का नाही वापरला गेलाय, लाज वाटते का हिंदवी किंवा हिंदू म्हणून स्वतःला संबोधण्यामध्ये, आय डोंट नो. पण तुम्ही जर का मला म्हणाल की युद्ध लढाया फक्त जमिनीसाठी होत्या, क्षेत्रासाठी होत्या, तर तुमच्याहून जास्त ब्रेन वॉश्ड माणूस या पृथ्वीतलावरती कोणीच असू शकत नाही. आत्ता सुद्धा इतिहास सांगतो, अर्धवट तोडलेली मंदिरं सांगतात, लढाया सगळे युद्ध हे फक्त धर्मासाठी झाले होते, धर्माचं रक्षण करण्याकरता झाले होते. समोरचा माणूस स्वतःचा धर्म जबरदस्ती प्रस्थापित करण्यासाठी आलाय, पण आपण फक्त या धर्माचे आपण आहोत आणि मी नाही धर्मांतरण करणार, माझा धर्म हे शेवटपर्यंत हाच राहील, स्वतःच्या धर्माच्या रक्षणासाठी आपण लढत होतो. हा फरक आहे समोरच्या आणि आपल्यामध्ये. हा फरक तितकाच ठळकपणे दाखवला गेला पाहिजे राव चित्रपटामध्ये. तो नसेल तर चित्रपटाचं भविष्य काय ते देव जाणे. ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्समध्ये मी चित्रपटाच्या लाइटिंगचं खूप जास्त कौतुक केलं, तिथेच ऑन दी अदर हँड 040ला ही एक लाइटिंग बघा, प्रचंड आर्टिफिशियल वाटते. प्रचंड असं वाटतंय की इकडनं तिकडनं 2 ते 3 सोर्सेस ॲक्च्युअली त्यांनी वापरलेले. सो सी, लाईक आय सेड ऑलरेडी, हिस्टॉरिक पिरियडिक ड्रामाजमध्ये ॲक्च्युअली तुम्ही लाइटिंग फार काळजीपूर्वक करणं फार महत्त्वाचं आहे. इथे 040ला मला ती निराशा वाटली. 052ला एआयचा वापर केलेला आहे आणि एवढी मोठी एआयची फ्रेम
आय जस्ट विश की अख्ख्या चित्रपटामध्ये AI वरती डिपेंडन्सी खूप जास्त कमी असावी, कारण ते खूप लेझी वर्क आपल्याला सगळ्यांना फील होतं. त्यापेक्षा एखादी थोडीशी अजून क्लोज फ्रेम घेऊन एखादा ॲक्चुअल सेट बनवून तो जाळला असता, तर ते जास्त प्रभावशाली मला वाटलं असतं. कारण आता छावा हा चित्रपट आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. मला तो चित्रपट ॲक्चुअली खूप चांगला वाटला होता. ऑल्दो त्याच्यामध्ये लाइक आय सेड हिंदवी स्वराज्य व्हावे आणि सगळ्यात शेवटी ॲक्चुअल कन्व्हर्जनचं अजून जास्त प्रखर डायलॉग्स असायला पाहिजे होते औरंगजेबाकडनं आपल्या शंभूराजेंकरता. पण तिथे खूप सटल वेने त्यांनी ते एकाच डायलॉगमध्ये फक्त सांगितलं, की "हमारी तरफ आ जाओ." "हमारी तरफ आ जाओ" तसं नव्हतं ते. तर "तू तुझा धर्म सोड आणि पूर्णतः मुस्लिम धर्मामध्ये ये." कारण ऑफकोर्स शंभूराजेंना जर का झुकवलं तर मग अख्खा दख्खन, अख्खा म्हणजे काय विषयच नव्हता. मग संपला होता विषय अख्ख्या भारताचा. पण शंभूराजे झुकले नाहीत. 40 दिवसांच्या यातना फक्त एका डायलॉगमध्ये त्यांनी दाखवले. तेवढी एक गोष्ट, तेवढी कंप्लेंट जर का मी बाजूला सोडली, तर तो चित्रपट ॲक्चुअली खूप टेक्निकली वेल मेड होता. विकी कौशलचं ट्रान्सफॉर्मेशन अतिशय खतरनाक होतं. ज्या पद्धतीने बॉडीवरती काम केलं होतं, ज्या पद्धतीने ॲक्चुअल हेअर ग्रो केले होते, ॲक्चुअल दाढी एवढी लांबलचक ग्रो केली होती, ज्या पद्धतीने ॲक्चुअल मेकअप, कॉस्ट्यूम, सेट डिझाइन, गनिमी कावा ज्या वेगवेगळ्या मार्गांनी आपल्याला दाखवलं गेलं होतं, ते सगळं आउटस्टँडिंग होतं. त्याच्यामुळे तो बेंचमार्क खूप जास्त हाय सेट झाला. तर त्याच्यानंतर ज्यावेळेला हा सिनेमा येतोय, त्यावेळेला ऑफकोर्स आपलं आपलं मन सगळ्यात आधी छावाकडे पळतं. कंपॅरिझन केलं जातं. मी तरी पण असं म्हणेन आणि मी नेहमी म्हणत आली आपल्या चॅनलवरती, की मराठी चित्रपट जेव्हाही येतो, मी राजा शिवाजी या चित्रपटाला बॉलिवूडचा सिनेमा कन्सिडर करणार नाही. कारण मूळतः हा चित्रपट मराठीमध्येच शूट झालेला आहे. हिंदीसाठी सुद्धा डब केलं गेलंय. त्याच्यामुळे माझ्यासाठी ही एक मराठी फिल्म आहे. त्याच्यामुळे माझ्यासाठी ही सर्वोच्च फिल्म आहे. मी कुठलाही मराठी सिनेमा आल्यानंतर त्याचं कंपॅरिझन हे हिंदी सिनेमाशी कधीच करत नाही. त्याचं कंपॅरिझन इथून मागच्या आलेल्या 10 मराठी सिनेमांसोबत करते. त्याच्यामुळे मराठी इंडस्ट्रीमधला हा सिनेमा कन्सिडर केल्यामुळे हा चित्रपट सर्वोच्च स्थानी माझ्यासाठी आहे आणि मी त्याच्यामुळे घाईघाईमध्ये माझा रिव्ह्यू देणार नव्हते. म्हणून मी थांबले पेशन्स ठेवत. सो ह्या चित्रपटामध्ये सेक्युलरिझम असला नाही पाहिजे. ह्या चित्रपटामध्ये हिंदवी स्वराज्य हे शब्द पाहिजे आणि ह्या चित्रपटामध्ये कुठेच हिंदू म्हणून स्वतःची आयडेंटिटी दाखवताना लाज नाही बाळगली पाहिजे. ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. 1-3 ला जिनिलियाची मराठी अजिबात कन्व्हिन्सिंग वाटत नाहीये. तुमच्या हाताने लवकरात लवकर स्वराज्याचा कळस चढू. नाही वाटत आहे कन्व्हिन्सिंग. आय हॅव टू बी एक्स्ट्रीमली ऑनेस्ट, ब्रुटली ऑनेस्ट विथ माय वर्क, विथ माय चॅनल अँड विथ माय सिनेफाईल ऑडियन्स. नाही कन्व्हिन्सिंग वाटत आहे. कास्टिंग अजून दुसरी कोणीतरी असायला हवी होती. अगेन मे बी चित्रपटामध्ये आणखीन जास्त वेगवेगळ्या सीन्समध्ये जिनेलिया खूप सुंदर परफॉर्मन्स करताना दिसेल आणि माझं मत बदलेल. सो मला हवंय की मी चुकीची ठरावी परत एकदा. आणि आता 1-10च्या ठिकाणी फरदीन खानची ॲक्टिंग बघा. का घेतलं याला चित्रपटामध्ये? जस्ट बिकॉज रितेश देशमुख यांचे खूप जवळचे मित्र आहेत. लिटरली ग्रेट ग्रँड मस्तीची वाईब एक येत आला बघून. आणि इज ही अ गुड ॲक्टर? नो, ॲब्सोल्युटली नॉट. म्हणजे कुणीच मला हे म्हणजे फरदीन खान नाही भाई, नाही होऊ शकत. म्हणजे तो अजिबात कन्व्हिन्सिंग नाही वाटत आहे. त्याच्यानंतर 1:22ला हे इतका क्लोजअप शॉट होता. तिथे तुमच्याकडे एक सुंदर अशी एक संधी होती. तिथे तुम्ही खोटं रक्त दाखवताय. म्हणजे ते अजिबात कन्व्हिन्सिंग नाही वाटत आहे. का बरं? इतक्या क्लोजअप शॉटला अशा पद्धतीचं स्पेशल इफेक्ट्सचं काम नाही यार, नाही येते कन्व्हिन्सिंग. 1:29चा हा जो एक मॉन्टाज आहे स्लो मोशनमध्ये, सिरियसली मालिकेची फिलिंग आली. एखादी टिपिकल मालिका सुरू आहे. हा मॉन्टाज नव्हता पाहिजे अख्ख्या टीझरमध्ये, नव्हता पाहिजे. चित्रपटामध्ये स्पेशल इफेक्ट्स, VFX आणि CGIचं काम हे खूप जास्त पुअर क्वालिटीचं आपल्याला पाहायला मिळते. स्पेशली 2 मिनिटांच्या नंतरचे जे 2 ते 3 सीन्स आहेत बॅक टू बॅक येतात. पाठीमागे क्लिअरली दिसतंय CGIचं काम खूपच वाईट पद्धतीने ते केलेलं आहे. अजून जास्त मेकर्सकडे ॲक्च्युअली स्कोप आहे, कारण चित्रपटाला रिलीज व्हायला अजून 1 ते 1.25 महिना आहे. अजून थोडंसं ब्रशिंग अप आपण करू शकतोय. स्पेशल इफेक्ट्स, VFXच्या सगळ्या स्क्रीन्समध्ये, सगळ्या मॉन्टाजेसमध्ये अजून जास्त ते शार्प होऊ शकतंय. कारण आपण आता कास्टिंग नाही बदलू शकत. पण आपण जे CGI, VFX, स्पेशल इफेक्ट्सचं काम आहे त्याच्यात थोडंसं अजून जास्त क्रिस्पीनेस वाढवू शकतोय त्याचा, तर स्कोप आहे अजून. आय जस्ट विश की या चित्रपटामध्ये कुठेही सेक्युलरिझम नसावा आणि हा चित्रपट ॲक्च्युअली सगळ्यांच्या पसंतीला उतरावा. कारण हिंदी सिनेमांबद्दल बोलायचं झालं तर तान्हाजीला सगळ्या प्रेक्षकांनी खूप जास्त प्रेम दिलं होतं. ऑल्दो त्या सिनेमामध्ये पण इथे-तिथे 19-20 असे काही प्रॉब्लेम्स होते. पण हरकत नाही. तरीसुद्धा जेवढं प्रेम आपण सगळ्यांनी तान्हाजीला दिलं होतं, अगदी त्याच लेव्हलचा हा चित्रपट ॲक्च्युअली निघावा आणि ऑफकोर्स आपण सगळेजण या चित्रपटाला नक्कीच आपल्या डोक्यावरती घेऊन नाचू. बाकी हे होतं माझं म्हणणं राजा शिवाजी या चित्रपटाच्या टीझरबद्दल. लेट द ट्रेलर कम आउट आणि त्यावेळेला परत एकदा आपण भेटणार आहोत आपली मतं मांडण्यासाठी. कमेंट सेक्शन खुलं आहे. मला सगळ्यात आधी सांगा, रितेश देशमुख ॲज छत्रपती श्री शिवाजी महाराज तुम्हाला ते कन्व्हिन्सिंग वाटतायत का? हो किंवा नाही? ते मला सांगा. आणि जर तुम्हाला नाही वाटत आहे कन्व्हिन्सिंग, तर अजून कुठला ॲक्टर तिथे असायला पाहिजे होता महाराजांच्या भूमिकेमध्ये, ते मला तुम्ही कळवा. मला कोण वाटतंय ते मी आता ट्रेलर रिव्ह्यूमध्ये सांगेन. बाकी या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय शिवराय.